आणि माझ्याशी नीट बोलत नव्हती, पण आता आता मर्यादा ओलांडलीस तू. माझ्या पुरुष असण्यावरच बोलतीस का? मी आतापर्यंत चुकत आलो म्हणून तुझं सगळं ऐकून घेतलं, पण याचा अर्थ असा होत नाही की तू काय बी बोलणार मला आणि मी ते ऐकून घेणार. त्या डॉक्टरांकडून शांतपणा शिकून मला दोष दिलेला अजिबात चालणार नाही, लक्षात ठेव. मी फक्त एवढंच म्हणते, जर माझ्या पोटी मुली असतील तर त्याचा कमीपणा का वाटतो तुम्हा सगळ्यांना? आणि माझ्या पोटी काय जन्माला येणार आहे हे मलाच माहिती नाहीये, तर माझ्याकडून नको त्या अपेक्षा का करताय तुम्ही? गपना सांगितलं ना तुला माझ्या समोर तोंडवर करून बोलायचं नाही म्हणून. झाला तेवढा अपमान बस झाला, आता मी ऐकून घेणार नाही. घरच्या बायका आतापर्यंत सगळ्या मर्यादा पाळत आल्यात, तू पण त्या पाळायला शिक. या घरात नवऱ्यासमोर आवाज चढवला जात नाही, पण तरी पण मी तुला आवाज चढवू दिला, पण आता नाही, आता नाही. चल. वेळ, परिस्थिती आणि होणारे परिणाम याचा विचार न करता उगा तोल चालवू नये. आता तुम्ही पोटुशा आहात, तुम्हाला स्वतःची काळजी स्वतःच घेतली पाहिजे का नाही? ते तुम्हाला असं मार खाताना बघून आम्हाला बी लई वाईट वाटते. काय करायचं, तुम्ही बोलताना विचारच करत नाही ना. डॅडी, मी काहीच चुकीचं बोलले नाही. नाही कसं नाही कसं, आम्ही नुसती नातवाची मागणी केली तर तुम्ही आम्हाला उगा नको नको ते पुराण ऐकवत बसला. हे बघा सुनबाई, तुमच्या पोटी मुलगीच जन्माला यावेत म्हणून आम्ही लय प्रयत्न केलेले आहेत आणि आमची इच्छा पूर्ण झालीच पाहिजे. आणि दुसरं असे, या घराची परंपरा आहे काही तर सगळ्यांना पहिला मुलगाच झालाय आणि तुम्हाला बी मुलगाच होणार. हे जे तुमच्या पोटात जुळ आहे हे दोन्ही बी मुलगी जन्माला यायला पाहिजेत, हे लक्षात ठेवा. माझं काय चुकतंय मला ते तरी सांग. एकीकडे इतका आनंद की माझ्या दादाच्या डोळ्यात माझ्या बाळाचं सुरक्षित भविष्य दिसतंय मला, आणि दुसरीकडे असं चुकीच्या अपेक्षांचं ओझं टाकून मला दुःखाचे चटके देतोय. मी माझं सगळं स्वीकारलंय, पण ते माझ्या बाळांच्या वाट्याला येऊ नये एवढंच वाटतंय. त्यांचा जन्म झाल्यावर सगळ्यांना आनंद व्हावा एवढीच आहे काही म्हणून इच्छा आहे माझी. पण इथं तर सगळ्या गोष्टी आधीच ठरल्या. माझ्या पोटी मुली जन्माला आल्या तर त्यांच्या मार्गावर आधीच अडचणींचे विस्तव पेरलेले आहेत. मुलगा किंवा मुलगी कुणालाही जन्माला घालताना मला तेवढ्याच वेदना आणि तेवढाच आनंद होणार आहे. पण माझ्या पोटी जर मुली जन्माला आल्या तर त्यांच्या समोर जे मांडलेलं असेल ते सहन करायची शक्ती मला दे. माझ्या बाळांचं रक्षण कर, रक्षण कर. थांब, माझ्या पोटात काहीतरी होतंय. तेजू, आपण अर्ध्या तासात दवाखान्यात गाठूया. थांब सूर्य, काय झालं? आपल्याला आता तेजूला दवाखान्यात नाही नेता येणार. अगं पण तिची अवस्था बघ. म्हणूनच सांगतेय, आपण तिला आतमध्ये घेऊन जाऊयात. तू जात, मला लई भीती वाटायला लागली ग. तिला लई त्रास होतोय, काहीतरी कर ना तू. मला काही कळणं झालं. मी काय करू का म्हणजे त्रास थांबल तिचा? हे बघ, तू शांत हो, तू नको काळजी करू. मी आहे ना,
मी फक्त सांगते तेवढं कर. आत्ता आपण तेजूला आतमध्ये घेऊन जाऊयात. हा मग मला बघता येईल आतमध्ये गेल्यावर काय ते. चला हा, चल. चल बाळा चल. तेजू सावकाश. तेजू जागा राहायचे, डोळे बंद करायचे नाहीयेत. ऐकू येतंय का तेजू? धीर सोडू नकोस, सगळं व्यवस्थित होईल. हा तुळजा काहीतरी कर ना अगं. सूर्य तू शांत हो, मी सगळं व्यवस्थित करेन. तेजू आता मी काय सांगते ते नीट ऐक. आपल्याला तुझी डिलिव्हरी घरीच करावी लागणार आहे. फक्त तू घाबरू नकोस, मी आहे ना तुझ्यासोबत. मी तुझी डिलिव्हरी अगदी व्यवस्थित करीन. हा तेजू ऐकू येतंय का? फक्त मला तुझी साथ हवी. देशील ना? तुळजा आपण हिला पलगाव घेऊन जाऊया. आता इथं ठेवण्यात काय अर्थ नाही. चल लवकर. हो चालेल. तुळजा तेजू ये सावकाश. छोटी आहे, हिला इथून हलवून नाही चालणार आहे. उगाच होत्याचं नव्हतं होऊन बसायचं. अगं पण तुळजा तिथं कशी डिलिव्हरी करायची आपण? हो त्याला पर्याय नाहीये. अगं तुळजा इथं जागा तर एकच झोपवायला, अशी कशी डिलिव्हरी करायची आपण? तुळजा कर ना काहीतरी. आत्या तू तरी सांग काहीतरी.